तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आपला संस्कृत. आता आपण महाशिवरात्री निमित्त चाललोय धारावीला प्रणवानी मी. तर चला तुम्हाला दाखवतो आज आणि उद्या. आज पूर्ण म्हणजे कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे, तुम्ही फक्त सोबत राहा. तर चला फक्त सोबत राहा आणि व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. पूर्ण आता 2 दिवस फुल म्हणजे व्हिडिओ चालूच राहणार आहे आपला कडकवाला. आपला प्रणव भाई पण आता बनवेल ब्लॉग. मी पण जत्रेला या भाई, 1 नंबर मजा येते धारावीला. तुम्ही फक्त एकदा या, फक्त मनात भक्ती ठेवा, सर्व काय होईल. तर चला भाई, गर्दी बघा, गर्दी बघा भाई. आज आपला म्हणजे देवीचा वार आहे, महाशिवरात्री. गर्दी तर खूप आहे इथे. रस्ता बघा केवढूच आहे आणि लोक खूप येतात. महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते. गाईज आता आम्ही आलोय, आमचं दर्शन झालं. आता इथे आपला मयंक भाई आणि लोकांचे म्हणजे प्रणित बिनीत लोकांचे बँड आहे. आता तो बँड वाजेल, नंतर मग आपण जाऊ घरी, जेवून मग परत येऊ, दाखवतो तुम्हाला सर्व. तर गाईज आता आमचं दर्शन झालंय, तर आता आम्ही निघालोय. आता परत संध्याकाळी जुगलबंदी होणार आहे बँडची. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कडक म्हणजे आता मजा घेत राहा, ब्लॉगमध्ये येत राहा आणि आपल्याला सबस्क्राईब करत राहा. मस्टँग बाई कडक. हे बघा, ड्रीम कार असतील खूप जणांची ती तरी, पण आज संध्याकाळी बँड जुगलबंदी कडक होणार आहे. तर फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला आता आम्ही चाललो आहोत पालखी आणायला. आता पालखी म्हणजे निघाले, आम्ही थोडं लेट झालो, झोपलेलो. तर आता माहिती मारायची आपल्याला. तर आता उद्याचा पालखी आहे झोपडीला. आता आम्ही मुर्गावरून चालू झालो. तर चला मग दाखवतो कसं म्हणजे आमचे कल्चर कसं साजरा होतो. तर चला, तुम्ही व्ह्यूज बघू शकता. व्ह्यू बघा, व्ह्यू बाई. असा व्ह्यू भेटेल का कुठे मुंबईमध्ये? तर गाईज आहे बघा, आता इथे पालखी आलेली आहे. इथे पालखी आले आता, बघा, बघू शकता तुम्ही. हां, इथे पाय दुखतात माझे बच्ची, कालपासून लेग मारलेले का. छोट्या छोट्या पोरांना बघा हाऊस अशी पाहिजे, मनात जिद्द पाहिजे. जय. पालखी आलेली आहे इथे, मस्तपैकी सजवलेली आहे, बघून अंगाला काटा येतो. पालखी आता मोरव्याला आलेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा मोरवा गाव.
नमस्कार मित्रांनो, आता राईमधून आता आम्ही फुल राडा करून बघू शकताय कपडे फुल राडा करून म्हणजे चमकतोय. निघालोय आता पालखी आता आतमधून येते. आमची आता चालण्याची कॅपॅसिटी नाही राहिली म्हणून आम्ही जरा आता शॉर्टकटनी जरा बाहेर उभा राहतो. फुल सुमसाम रस्ता आहे, पुढे कोण नाही ना पाठी कोण नाही, आम्ही दोघंच आहे. कुत्रे आहेत भाई, त्या आधीच फाटते आमची. तर बघू काय होतं. आम्ही तर बस स्टॉपवर थांबतो, तिथून पालखी येईल. जरा बसतो, पाय अख्खे असे कालच लेग्स मारलेत मी, पाय अख्खे आकडलेत. घरी एकदा जाऊन झोपलो ना, झोपलो. आणि भाई असं मनात श्रद्धा, म्हणजे नाचतोय तरी आपले पाय बी दुखत नाही. थांबलो घे पाय दुखायला चालू, म्हणजे असं नाचताना काय होत नाही, आता थांबल्यावर मग झालं, मग चालू परत पाय दुखणं. ती आता काय माहिती कसं आहे ते देवाचं असते. तर आता मोरवा तर झाला, आता राई आता झाला, आता संपलं राईचं पण. आता लास्ट आपला मुर्दा, ज्या गावात आपण राहतो मुर्दा गाव, आता त्या गावात जाऊ आणि तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आपण काल सकाळी चालू केलता 11-12 वाजता काहीतरी, आणि आज किती वाजलेत माहिती आहे? किती वाजलेत तरी आता 3:30 काहीतरी वाजत आलेत. तर आता वाटतंय 4:30पर्यंत जाईल. तर चला, 3:30 वाजून गेलेत. तर चला, ब्लॉगमध्ये तुम्ही आत्तापर्यंत कंटिन्यू असाल तर धन्यवाद. अजून कंटिन्यू राहा, कारण का अजून खूप होणार आहे धमाल असं मला वाटते मुर्द्या गावात. कारण का मोरवा राईनी तर गाजवलं आहे. आता मुर्द्यामध्ये काय माहीत नाही. 40 किलो गुलाल आणलेला, विचार करू शकता तुम्ही. 50 किलो कुठे राईमध्ये आणि 50 किलो मोरव्यामध्ये, म्हणजे टोटल 100 किलो गुलाल भाई. आम्ही मोरव्यामध्ये तेवढा नाचलो नाही, कारण का पक्की पब्लिक होती मोरव्यामध्ये जाम. इथे कसे आता मित्र भेटले तर खिचला आम्हा दोघांना पण, म्हणून मग आम्हाला जायला लागला. आणि भाई हे कालच शर्ट घेतलेला मी, काय बोलत जाऊ द्या. तर घरी जाऊन काय हल्लं होतं काय माहित नाही, आता मम्मी काय बोलते. तर चला, आता मोरवा राई झाला, आता मुर्द्याला आपली पोरं जमायत.